विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे. भित्रा राजपुत्र. एका समृद्ध राज्यात विक्रमसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याचा एकुलता एक मुलगा आर्यवीर होता. राजाचे आपल्या मुलावर खूप प्रेम होते, पण एक गोष्ट त्याला सतत खटकायची. राजपुत्र आर्यवीर अत्यंत बुद्धिमान होता, पण तो कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यास घाबरायचा. घोडेस्वारी, धनुर्विद्या, तलवारबाजी, युद्धकला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण युद्धाचा विषय निघाला की राजपुत्राच्या मनात भीती निर्माण व्हायची. राजा अनेकदा म्हणायचा, बाळा, शत्रूशी लढण्यापेक्षा स्वतःच्या भीतीशी लढणं जास्त महत्वाचं असतं. पण आर्यवीरच्या मनावर त्या शब्दांचा फारसा परिणाम होत नव्हता. वर्षे सरली. एक दिवस राज्यावर संकट कोसळलं. सीमेपलीकडील एका बलाढ्य राजाने अचानक हल्ला चढवला. शत्रूंची सेना प्रचंड होती. रणांगणात युद्ध पेटलं. राज्याचे अनेक शूर सैनिक आणि सेनापती प्राणपणाने लढत होते, पण शत्रूची ताकद अधिक होती. महालात बसलेल्या आर्यवीरच्या कानावर युद्धाच्या बातम्या पोचत होत्या. काही वेळातच बातमी आली, राजाचे अनेक विश्वासू योद्धे मारले गेले होते. थोड्याच वेळाने दुसरी बातमी आली, राजा स्वतः शत्रूच्या ताब्यात गेला होता. हे ऐकताच आर्यवीरच्या पायाखालची जमीन सरकली. महालातील नोकर घाबरले. काही जण पळून जाण्याची तयारी करू लागले. राजपुत्र खिडकीतून बाहेर पाहत होता. समोर शत्रूची सेना पुढे सरकत होती. त्या क्षणी त्याच्या मनात दोन आवाज सुरू झाले. पहिला म्हणत होता, पळून जा, स्वतःचा जीव वाचव. दुसरा म्हणत होता, जर आज तू पळालास तर आयुष्यभर स्वतःच्या नजरेत हरशील. काही क्षण तो शांत उभा राहिला आणि अचानक त्याने निर्णय घेतला. त्याने वडिलांनी दिलेली तलवार हातात घेतली. हात थरथरत होते, हृदय जोरजोराने धडधडत होते. पण यावेळी तो मागे फिरला नाही. महालाचे दरवाजे उघडून तो रणांगणाकडे धावला. शत्रूंना वाटलं, हा तर भित्रा राजपुत्र आहे. पण भीतीवर मात केलेला माणूस किती शक्तिशाली असतो हे त्यांना माहीत नव्हतं. राजपुत्राने पूर्ण ताकदीने लढाई सुरू केली. त्याचं धैर्य पाहून महालातील सैनिकांनाही नवा उत्साह मिळाला. राजपुत्र लढतोय, आपण मागे कसे राहणार असे म्हणत अनेक सैनिक रणांगणात उतरले. थोड्याच वेळात युद्धाचं पारडं बदलू लागलं. सैनिकांच्या एकजुटीमुळे आणि राजपुत्राच्या धैर्यामुळे शत्रू मागे हटू लागले. शेवटी शत्रूचा पराभव झाला. राजाची सुटका करण्यात आली. राजा जेव्हा महालात परतला तेव्हा त्याने आपल्या मुलाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. तो म्हणाला, आज तू शत्रूला नाही तर स्वतःच्या भीतीला हरवलंस. त्या दिवसानंतर आर्यवीर केवळ राजपुत्र राहिला नाही, तो संपूर्ण राज्यासाठी धैर्याचं प्रतीक बनला. बोध: भीती प्रत्येकाच्या मनात असते, पण जो भीती असूनही योग्य पाऊल उचलतो तोच खरा धैर्यवान असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.